नमस्कार मित्रांनो, आपलं राजपूत क्लासेस ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज जो फर्स्ट लेक्चर बघतोय स्टँडर्ड 10th मध्ये मॅथमॅटिक्स फर्स्ट. आता मॅथमॅटिक्स फर्स्टमध्ये एकूण 6 चॅप्टर आहे. ते कोणकोणते आपण पहिल्यांदा बघूया. तर या ठिकाणी फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स. सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. फोर्थ चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फिफ्थ चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी अँड लास्ट 6th चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स. आता आपल्याला जो फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स हा चॅप्टर आपला अभ्यासायचा आहे आज. तर या ठिकाणी लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मध्ये असण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स कोणत्या या ठिकाणी बघू आपण. टू व्हेरिएबल्स म्हणजे या ठिकाणी x आणि y हे टू व्हेरिएबल्स आलेले आहेत. बट या ठिकाणी a अँड b जो आहे तर a अँड b हे 0 नसले पाहिजे. म्हणजेच लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मध्ये असण्यासाठी a नॉट इज इक्वल टू 0 म्हणजेच a ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. त्यानंतर अँड b नॉट इज इक्वल टू 0 b ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. बिकॉज जर का समजा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया की a ची व्हॅल्यू 0 आहे. तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू जर 0 ठेवली आपण एक्झाम्पलसाठी तर a इंटू x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. साहजिकच आपल्याला एक रूल्स माहिती आहे की कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर हे आपला 0 मिळतं. a इंटू x या a ची व्हॅल्यू 0 ठेवायची. 0 इंटू x किती 0 प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी वन व्हेरिएबल कट झालेला आहे. तर या ठिकाणी फक्त राहिलेला आहे by प्लस c इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही आहे. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन अशी आहे की जे व्हेरिएबल असतात त्याची मॅक्झिमम पॉवर ही 1 असली पाहिजे. जर या ठिकाणी या 1 ची पॉवर ax² म्हणजे जर याची पॉवर 2 असेल तर दिलेलं इक्वेशन म्हणजे या ठिकाणी जर स्क्वेअर दिला आपण तर हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही आहे. ही सेकंड कंडिशन तुम्ही लक्षात घ्यायची आहे. थर्ड कंडिशन अशी आहे की जर या ठिकाणी √2x असं हे रूटमध्ये जर या ठिकाणी व्हेरिएबल येत असतील रूटमध्ये जर व्हेरिएबल येत असतील तर ते देखील या ठिकाणी लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नसतात. ही या 3 कंडिशन तुम्ही प्रथमतः लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी मला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ते टू व्हेरिएबल मध्ये ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल मध्ये आहे किंवा नाही ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल जो दिला आहे तुम्हाला तो आहे या ठिकाणी 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. लक्षात घ्या या ठिकाणी आता या ठिकाणी m अँड n हे दोन का या ठिकाणी व्हेरिएबल्स आहेत. पुन्हा सेकंड कंडिशन अशी आहे की याची मॅक्झिमम इंडेक्स
x पॉवर 1 म्हणजे 1 लिहत नाही आपण, म्हणून या ठिकाणी हे इक्वेशन काय या ठिकाणी लिनियर इक्वेशन आहे, मीन्स यस. सेकंड 3x² - 7y = 30. तुम्ही सांगायचं आहे किंवा नाही, ऍब्सोल्युटली नाही. नंबर थर्ड आहे √2x - √5y = 16. मी तुम्हाला कंडिशन सांगितली होती की जे व्हेरिएबल्स आहे ते √ मध्ये नसले पाहिजे, या ठिकाणी नाहीये, म्हणून हे जे थर्ड जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे, मीन्स यस. नंबर 4 0x + 6y - 3 = 0. 0x आहे साहजिकच फोर्थ इक्वेशन, हे फोर्थ इक्वेशन जो दिलं आहे या ठिकाणी ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही, नो. नंबर 5 0.3x + 0y काय असेल या ठिकाणी, 0 हा असला कारण या ठिकाणी हे नो. नंबर 6 बघा या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन करू आपण, याचं या ठिकाणी मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 5 × x म्हणजे आपल्याला मिळालं या ठिकाणी 5x, 4 × y म्हणजे या ठिकाणी मिळालं आपला 4y, अपॉन x × y, xy = काय या ठिकाणी 4. हे xy या ठिकाणी डिवाइड मध्ये याला आपण तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जाऊ, म्हणजे आपल्याला काय मिळेल या ठिकाणी आपल्याला मिळेल 5x + 4y, याला आपण तिकडे घेऊन गेल्यानंतर xy म्हणजे या ठिकाणी 6 नंबरचं जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही. 7 जो आहे या ठिकाणी टू व्हेरिएबल्स सोबत आले x and y, तर या ठिकाणी नंबर 7 जे आहे ते देखील नाही. आता मला असं वाटतं की तुम्हाला कोणतं इक्वेशन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आहे किंवा नाही हे तुम्हाला आता इथून पुढे निश्चितच ओळखता येईल. आणि जसं आपण पुढे एक्झाम्पल मध्ये जाऊ तसं जेव्हा एक्झाम्पल मध्ये या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील की कोणतं इक्वेशन कोणत्या पद्धतीचं आहे, तेव्हा तुम्हाला हे सगळं काही कळेल. ठीक आहे. आणि हो, एक सूचना आहे तुम्हाला की हे तुम्ही आता लिहू शकत नाही, तर प्रत्येक वेळी याचे तुम्हाला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, म्हणजे ते तुम्ही कधीही बघू शकता, अभ्यासू शकता. प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. या ठिकाणी आपला इक्वेशन दिलेले आहे आणि ते सॉल्व करायचे आहे. तर लक्षात द्या या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे कशा पद्धतीने सोडवतात बघा. या ठिकाणी आता फर्स्ट एक्झाम्पल 5x, फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 3y = 9, याला इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड जो इक्वेशन आहे आपला तो आहे 2x - 3y = 12, इक्वेशन नंबर सेकंड. या ठिकाणी गोष्ट समजून घ्यायची तुम्हाला, आपल्याला या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर लक्षात द्या या ठिकाणी याच्या वेळेस व्हॅल्यू काढता वेळेस जे पियर्स आहे, हे जे पियर्स आहे ते सेम पाहिजे. सेम नसतील तर त्या आपल्याला करून घ्यावं लागतात. आणि सेकंड कंडिशन अशी आहे की जे साइन आहे, ज्या ठिकाणी पेयर सेम आहे त्या ठिकाणी जे साइन आहे ते जर ऑपोजिट असेल तर ऑपोजिट असल्याचा पेयर आपोआप कट होता. पहा कशा पद्धतीनं, म्हणजे या ठिकाणी आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन
इक्वेशन सेकंडची ॲडिशन करू. ॲडिशन केल्यानंतर प्लस मायनस या ठिकाणी कट होतील, म्हणजे 3y मायनस 3y हे कट होतील. लक्ष द्या या ठिकाणी आता याची ॲडिशन करावं लागेल आपल्याला. इक्वेशन फर्स्ट प्लस सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय या ठिकाणी आता 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. याची ॲडिशन आहे. तर या ठिकाणी 5x प्लस 2x 7x प्लस 3y मायनस 3y कट. 12 प्लस 9 इज इक्वल टू 21. आपला व्हॅल्यू पाहिजे x ची. 7 आणि इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये या 7 ला तिकडे घेऊन जा, तो जाईल डिवायडेशन मध्ये. तर या लक्ष द्या 7 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे जाताना डिवायडेशन मध्ये. तर लक्ष द्या x इज इक्वल टू 21/7. 7 3 21 म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू मिळाली आपला 3. आता एक गोष्ट लक्ष द्यायची आहे की जी x ची व्हॅल्यू आहे ती तुम्ही इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा, तुम्हाला मिळणारा आन्सर हे सेम मिळेल. पुट x इज इक्वल टू 3 इन, आपण फर्स्ट मध्ये ठेवूया, इन इक्वेशन फर्स्ट. पाया ठिकाणी आता 5 याची व्हॅल्यू मिळाली x ची 3 प्लस या ठिकाणी 3y इज इक्वल टू किती आहे 9. 5 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे 15 ला तिकडे काय पाहिजे, 50 तिकडे प्लस मध्ये आहे, तिकडे जाताना तो मायनस मध्ये जाईल. तर 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. या ठिकाणी 9 मायनस 15 इज इक्वल टू मायनस 6. 3 ला तिकडे घेऊन जा म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल y इज इक्वल टू मायनस 6 अपॉन 3 2 जा 6 मीन्स y इज इक्वल टू मिळाला आपला मायनस 2. ज्यावेळेस मिळाला आपला तेव्हा या ठिकाणी x y इज इक्वल टू 3 y ची व्हॅल्यू किती मिळाली आपला मायनस 2. ओके. क्वेश्चन सेकंड आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. या ठिकाणी याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3a प्लस 5b इज इक्वल टू 26a प्लस 5b इज इक्वल टू 22. तर इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर a प्लस 5b इज इक्वल टू 22 इक्वेशन नंबर सेकंड. या दोघांचं दोन्ही इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर पीएफ सेम आहे बट साइन देखील सेम आहे. आणि आपल्याला या ठिकाणी कट करण्यासाठी साइन हे ऑपोजिट पाहिजे. ऑपोजिट साइन साठी आपण इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन सेकंड मायनस करू, म्हणजे या ठिकाणी हे मायनस साइन मिळतील आपला आणि प्लस मायनस हे ऑपोजिट साइन मिळतील. ऑपोजिट साइन यासाठी घ्यायचे कारण त्या ठिकाणी जे टर्म आहे एखादी ती कट होईल आणि आपलं व्हॅल्यू मिळेल.
तर या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड. मग इक्वेशन फर्स्ट काय आहे या ठिकाणी? इक्वेशन फर्स्ट बघा 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 अँड इक्वेशन सेकंड जो आहे a प्लस 5b इज इक्वल टू 20. आपण काय सांगितलंय इक्वेशन फर्स्ट मधून सेकंड मायनस म्हणजे या ठिकाणी साइन चेंज होतील. तर लक्ष द्या इथं प्लसचं साइन आहे म्हणजे मायनस, इथं प्लस साइन दिसत नाही पण त्या ठिकाणी आहे म्हणजे आपण प्लस साइन देत नसतो. इथं प्लस आहे म्हणून मायनस, इथे प्लस आहे म्हणून मायनस. 3a मायनस a 2a 5b मायनस 5b कट 26 मायनस 22 इज इक्वल टू 4. a ची व्हॅल्यू पाहिजे या 2 ला राईट हँड घेऊन जा. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाताना तो डिवायडेशन मध्ये जाईल म्हणजे a ची व्हॅल्यू मिळेल a इज इक्वल टू 4/2 2 टू जा 4. a ची व्हॅल्यू आहे a ची व्हॅल्यू मिळाली आपला a इज इक्वल टू 2. a ची व्हॅल्यू आहे इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा तुम्हाला आन्सर सेम मिळेल. जे सोपं तुम्हाला वाटेल त्याच्यामध्ये ठेवा. मी इक्वेशन सेकंड मध्ये a ची व्हॅल्यू ठेवतोय. लक्ष द्या ठिकाणी a ची व्हॅल्यू 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. b ची व्हॅल्यू पाहिजे या 2 ला तिकडे घेऊन जा मायनस मध्ये जाईल 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 म्हणजे इज इक्वल टू 20. या 5b इज इक्वल टू 20. आपला b ची व्हॅल्यू पाहिजे 5 ला राईट हँड घेऊन जा b इज इक्वल टू 20/5 5 4 जा 20 म्हणजे b ची जी व्हॅल्यू मिळाली आपला b ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4. a आणि b दोन्हीच्या आपला व्हॅल्यू मिळाल्या या ठिकाणी. तर a b इज इक्वल टू 2 4 हे आहे या इक्वेशनचं सॉल्युशन. सेकंड मध्ये बघा x प्लस 7y इज इक्वल टू 10. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. x प्लस 7y इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर फर्स्ट 3x माइनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन नंबर सेकंड. या ठिकाणी कोणतीही पेयर सेम नाहीये ते आपल्याला सेम करून घ्यावी लागते. या ठिकाणी आपण इक्वेशन फर्स्ट ला 3 ने मल्टिप्लाय करू म्हणजे या ठिकाणी 3x 3x आपला सेम मिळतील. तर मल्टिप्लाय टू इक्वेशन फर्स्ट बाय 3 मिळणार जे इक्वेशन आहे ते बघा 3x प्लस 21y 3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे कंप्लीट इक्वेशनला कंप्लीट लिनियर इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल टू 30. इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन फर्स्टचा आपण थर्ड मध्ये आपण जे आता ऍक्टिव्हिटी करतो सेकंड अँड थर्ड मध्ये तर 3x सेम आहे म्हणून इक्वेशन थर्ड मधून आपण इक्वेशन सेकंड मायनस करू
इक्वेशन थर्ड मायनस इक्वेशन सेकंड. थर्ड बघा या ठिकाणी 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 मायनस करतोय. इक्वेशन सेकंड 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. साइन चेंज होतील. मायनस प्लस मायनस. पीएफ सेम आहे, साइन ऑपोजिट आहे. हे 3x कट होतील. 21y मायनस प्लस 2y इज इक्वल टू 23y इज इक्वल टू 30 मायनस 7 इज इक्वल टू 23. y ची व्हॅल्यू पाहिजे. y इज इक्वल टू 23 अपॉन 23. दोन्ही कट. y ची व्हॅल्यू मिळाली आपला 1. जी y ची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू जे इक्वेशन तुम्हाला इझी वाटेल त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. इक्वेशन फर्स्ट मध्ये मी ठेवेल. म्हणजे पुट y is equal to 1 in equation first. X plus 7 into 1 is equal to 10. X plus 7 म्हणजे 7 is equal to 10. 7 मायनस मध्ये जाईल. x is equal to 10 मायनस 7. x ची व्हॅल्यू मिळाली आपला, x ची व्हॅल्यू आहे 3. तर या ठिकाणी x y is equal to x ची व्हॅल्यू आहे ती आहे 3, y ची व्हॅल्यू आहे 1. Third, 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 30. 2x minus 3y is equal to 9. Equation number first. 2x plus y is equal to 13. इक्वेशन नंबर सेकंड. पेयर सेम मिळाले 2x बट साइन देखील सेम आहे. साइन आपला ऑपोजिट करून घ्यावे लागतील. तर या ठिकाणी साइन ऑपोजिट करण्यासाठी आपण इक्वेशन फर्स्ट मधून सेकंड मायनस करू. म्हणजे या ठिकाणी मायनस होईल आणि प्लस आणि मायनस हे दोन्ही साइन ऑपोजिट होतील. 2x कट होतील. इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड. इक्वेशन फर्स्ट आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. इक्वेशन सेकंड आहे 2x प्लस y इज इक्वल टू 13. एक फर्स्ट मधून सेकंड मायनस करतो म्हणजे तर मायनस मायनस आणि मायनस. प्लस 2x मायनस 2x कट. मायनस 3y मायनस y. मायनस मायनस आहे, साइन सेम आहे, यांची ऍडिशन होईल. बट साइन हे मायनस लागेल कारण की बिगेस्ट नंबरचा साइन लागतो. बिगेस्ट नंबरला देखील या ठिकाणी मायनस आहे म्हणून जो काही आन्सर येईल आपला त्याला मायनस साइन लागेल. म्हणजे या ठिकाणी मायनस 4y. 9 मायनस 13. मी आता इथे सांगितलं तुम्हाला की जो बिगेस्ट नंबर जो असतो त्याचा साइन लागतो. म्हणजे या ठिकाणी देखील मायनस 4. 13 मधून 9 गेले 4. 13
हा बिग नंबर आहे 9 पेक्षा, मग साइन मायनस आहे इथं आन्सर देखील मायनस साइन लागेल. आता या मायनस वर राईट हँड घेऊन जा. y इज इक्वल टू -4 अपॉन -4 -4 कट. y ची व्हॅल्यू जी आहे, y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. ही y ची व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता. मी इक्वेशन सेकंड मध्ये ठेवत आहे. तर पुट y इज इक्वल टू 1 in इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड आहे 2x plus y is equal to 13. 2x plus 1 is equal to 13. 2x या 1 ला तुम्ही घेऊन जाऊ आपण मायनस मध्ये. 13 - 1 2x 13 - 1 is equal to 12. x ची व्हॅल्यू पाहिजे. x is equal to 12 upon 2. 2 6 12. x ची व्हॅल्यू मिळाली आपला 6. म्हणून या ठिकाणी x y x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6, y ची व्हॅल्यू आहे 1. थर्ड 5m minus 3m is equal to 19. m minus 6m is equal to -7. Equation number first, equation number second. 5m minus 3m is equal to 9. Equation number first. Equation number second, m minus 6m is equal to -7. इक्वेशन नंबर सेकंड. या ठिकाणी कोणतंही पेयर सेम नाहीये. साइन देखील सेम आलेला आहे, बट या ठिकाणी 6n आलंय आणि आपण इक्वेशन फर्स्टला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी देखील आपल्याला 6n मिळेल. म्हणून आपण इक्वेशन फर्स्ट ला 2 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे मल्टिप्लाय 2 इक्वेशन फर्स्ट बाय 2. तर या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10m minus 6n is equal to 38. कंप्लीट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचा असतो. इक्वेशन नंबर थर्ड. आता या ठिकाणी 6n सेम आहे, बट साइन देखील सेम आहे. कंडिशन अशी आहे की साइन ऑपोजिट पाहिजे. साइन ऑपोजिट करण्यासाठी आपण इक्वेशन थर्ड मधून सेकंड मायनस करू. या ठिकाणी मायनस आहे तर साइन चेंज होतं ना, प्लस येईल. प्लस मायनस ऑपोजिट साइन येतील. तर इक्वेशन थर्ड मायनस सेकंड. इक्वेशन थर्ड 10m minus 6n is equal to 38. याच्याकडून सेकंड इक्वेशन मायनस करायचं आपला. m minus 6n
इज इक्वल टू -7. साइन चेंज होती माइनस प्लस मिळाला वापस साइन आता या ठिकाणी देखील प्लस 10m minus m 9m plus 6n minus 6n cut 38 plus 7 45 m ची व्हॅल्यू पाहिजे 9 ला तिकडे घेऊन जा m is equal to 45 upon 9 9 5 45 म्हणजे m ची जी व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्याला 5. आता यांच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला या ठिकाणी m ची व्हॅल्यू 5 मिळाली तर कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण ठेवू शकतो. मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवणार आहे. तर लक्ष द्या या ठिकाणी put m is equal to 5 in equation first. 5 m म्हणजे m ची व्हॅल्यू आहे m ची व्हॅल्यू देखील किती आहे 5 मायनस 3m इज इक्वल टू किती या ठिकाणी 9. 5 5 25 minus 3n is equal to 9. 25 तिकडे घेऊन जा मायनस मध्ये जाईल म्हणजे मायनस 3n is equal to 19 minus 25. तर या ठिकाणी मायनस 3n 19 minus 25 minus 6 यांची व्हॅल्यू पाहिजे n इज इक्वल टू -6 अपॉन -3 मायनस मायनस कट 3 2 6 यांची जी व्हॅल्यू आहे यांची व्हॅल्यू मिळाली आपला 2 म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 5 यांची व्हॅल्यू